छत्रपती शिवराय अतिप्रिय वाटत असतील तर त्यांनी छत्रपती शिवरायांचे गावागावात घराघरात कमीत कमी 10-10 पुस्तकं मोफत आधी नेऊन द्यावीत. 10 वर्षे हे काम केल्यानंतर मग त्या लोकांची भूमिका समजून घ्यावी की त्यांना काय पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालण्यासारखी जमात पाहिजे. तुमच्या समाजसेवेसाठी सहभागी आहेत ना तर त्यांना फुकट वापरू नका. तरुणांचा वेळ वाया घालू नका. त्यांना रोजगार द्या, त्यांना महिना द्या आणि मग जय करायला रस्त्यावरती उतरा. छत्रपती शिवराय हे उत्सवप्रिय नव्हते. छत्रपती शिवराय हे कर्म आणि कृतिशील होते. की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आदर्श कोण होते हे कधी आपण शोधलंय का? की कोणाचा आदर्श घेऊन ते वाढले आणि जगत वंद्य झाले याचा आपण कधी विचार केलाय का? आज आपण आपल्या पिढीला काय देतोय तर उत्साह देतोय, उत्सव देतोय. उत्सवाच्या माध्यमातून उत्साही पिढी निर्माण करतोय. परंतु त्या ऊर्जेला, त्या उत्साहाला आपण संस्कारक्षम असं बनवत नाहीत किंवा त्यांना चांगल्या दिशेनं वळण मिळतंय असं मला वाटत नाही. आदरणीय स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं यासाठी अथक प्रयत्न केले, परंतु आज तागायत त्याला फळ मिळालेलं नाही. मात्र आज गावोगावी रात्रीत शिवाजी महाराजांची पुतळे उभा राहत आहेत. तेव्हा याविषयी तुमचं मत सांगा. आदरणीय विनायक मेटे यांनी अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवरायांचं स्मारक व्हावं आणि छत्रपती शिवरायांचा इतिहास, त्यांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार जगाला कळावेत म्हणून असं स्मारक होणं हे खरोखर चांगली गोष्ट आहे. परंतु आज जर बघितलं तर या स्मारकाकडं सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यावरती आता सत्तेत असलेला कुठलाच नेता बोलायला तयार नाही. आणि तुम्ही जसं म्हटलात की आता एक नवीन ट्रेंड आणि फॅड आलेला आहे की गावोगाव छत्रपती शिवरायांचे पुतळे बसवायचे. मुळामध्ये या ठिकाणी आजही पुतळे बसवायला कुणीही विरोध केलेला नाही. फक्त लोकांचं म्हणणं असं आहे की सुरक्षित, चांगल्या, स्वच्छ, पवित्र जागी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला जावा, जी जागा वादग्रस्त नसावी. आणि दुसरी गोष्ट, काल जो प्रकार झाला तर त्या प्रकारातून अनेक लोकांची अनेक मतं आली. त्यातलं एक मत फार महत्त्वाचं आहे की ते म्हणजे छत्रपती शिवरायांचे पुतळे हे फायबरचे नसावेत. कारण या फायबरला कुठलंही भवितव्य नाही. या फायबरमध्ये उद्या एखादं वाळवट आली, कावदान आलं तर त्यामध्ये ते पुतळे उडून जाण्याची, पडण्याची भीती आहे. दुसरी गोष्ट, नैसर्गिक आपत्तीमध्ये ते टिकण्याची त्यांची क्षमता नाही. म्हणून ब्रांजचे पुतळे, पंचधातूचे पुतळे असावेत असं लोकांचं काही म्हणणं आहे. ते म्हणणं रास्त आहे. परंतु छत्रपती शिवराय यांचे पुतळे गावोगाव बसवणं हे जरासं थोडंसं म्हणजे योग्य अयोग्य म्हणण्यापेक्षा जरा जास्तच होतं आहे असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवराय गावागावात जाण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या मूर्ती, त्यांचा पुतळा आपल्या देव्हाऱ्यात असला पाहिजे. ज्या कोणाला छत्रपती शिवरायावरती प्रेम आहे आणि ज्यांना कोणाला वाटतं की छत्रपती शिवरायांच्या पुतळे आपण बसवले पाहिजेत आणि त्यातून पुण्य मिळवलं पाहिजे, तर जसं राष्ट्रसंत तुकोबारायांच्या गाथा, वारकरी संप्रदायावरती प्रेम करणारी लोक किंवा तुकोबांच्या अभंगावरती प्रेम करणारी लोक त्यांच्या गाथा मोफत वाटतात. कारण त्या गाथेतून लोकांना ज्ञान भेटावं आणि जगद्गुरू तुकोबारायांची संसाराकडं बघण्याची, राजकारणाकडं बघण्याची, आपल्या व्यापार व्यवसायाकडं बघण्याची दृष्टी आणि जगामध्ये वावरत असताना माणूस म्हणून कसं वावरावं अशा सर्वांगानं ज्ञान मिळावं म्हणून हे विचाराची देवाणघेवाण आणि लोकांपर्यंत विचार रुजावेत म्हणून हे कौतुकास्पद आहे. त्यामुळं जसं तुकोबांची गाथा लोक वाटतात तसं छत्रपती शिवरायांवरती प्रेम असणाऱ्या लोकांनी छत्रपती शिवरायांचे छोटेसे पुतळे घराघरापर्यंत पोचले पाहिजेत आणि त्या पुतळ्यासोबत छत्रपती शिवरायांचं चरित्रसुद्धा पोचवलं पाहिजे. तरच आपण छत्रपती शिवरायांच्या विचारांना
असलेली भूमी, असलेली मनं आणि तयार करतो आहेत असं म्हणता येईल. कारण छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या माध्यमातून तुम्ही जर बघितलं असेल तर 2-4 ठिकाणी जातीय त्याला वळण मिळालं, त्याच्यामधून काही वादावादी झाल्या आणि प्रशासनाला, पोलिसांना त्यात हस्तक्षेप करावा लागला. म्हणून छत्रपती शिवराय यांच्याकडं पाहत असताना केवळ त्यांची मूर्ती म्हणून, त्यांची प्रतिमा म्हणून पाहण्यापेक्षा छत्रपती शिवरायांनी आचरणामध्ये काय आणलं आणि त्यांनी लोकांना विचार काय दिला हा फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही छत्रपती शिवरायांचा आदर्श घेत असताना आपण छत्रपती शिवराय कसे वाढले, कसे जगले, कसा त्यांचा संघर्ष होता हे फार समजून घेणं अत्यावश्यक आहे. मला सांगा, आज आपण आपल्या पिढीला काय देतोय तर उत्साह देतोय, उत्सव देतोय. उत्सवाच्या माध्यमातून उत्साही पिढी निर्माण करतोय. परंतु त्या ऊर्जेला, त्या उत्साहाला आपण संस्कारक्षम असं बनवत नाहीत किंवा त्यांना चांगल्या दिशेनं वळण मिळतं आहे असं मला वाटत नाही. त्याचं कारण असं आहे, कारण तुम्हाला छत्रपती शिवरायांच्या वाटेवर चालायचं असेल तर छत्रपती शिवरायांनी जर काय दिलं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रजेला त्यांनी रोजगार दिला, व्यापार उदीम दिला आणि त्याचबरोबर त्यांच्या काळामधले जे नवतरुण होते त्यांना लढण्याची, संघर्ष करण्याची जिद्द दिली आणि त्यांनी पाठबळ दिलं. हे जर 3 गुण समजून घेतले तर तुम्ही ह्या पुतळे बसवण्याच्या माध्यमातून किंवा उत्सव साजरे करण्याच्या माध्यमातून नवीन तरुण पिढीला काय देतात आणि त्यामधून काय सार निघतोय ह्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण नुसतं ढोल वाजविणं, नाचणं आणि जय म्हणणं याच्यामध्ये जर आपण गुरफटून जात असेल तर तिथं छत्रपती शिवरायांची आणि त्यांच्या विचारांची, त्यांच्या चरित्राची हार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवरायसुद्धा तुमच्या वयामध्ये किंवा आपल्या वयामध्ये असताना त्या टप्प्यावरून ते गेलेले आहेत. जसं आज आपल्याला छत्रपती शिवराय आपल्याला आपले आदर्श वाटतात, तसं विचार करा की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचे आदर्श कोण होते हे कधी आपण शोधलं आहे का? की कोणाचा आदर्श घेऊन ते वाढले आणि जगत वंद्य झाले याचा आपण कधी विचार केला आहे का? जर छत्रपती शिवरायांना कोणी ना कोणी आदर्श असेलच ना, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कुणीतरी आयडॉल असतो आणि त्या मोठ्या श्रेष्ठ व्यक्तीच्या चरित्रातून आपण घडत असतो आणि तसा संघर्ष करायचा आणि पुढे जाण्याचा आपण प्रयत्न करतो. तसंच छत्रपती शिवराय त्यांच्या जीवनामध्ये पुढे जात असताना राष्ट्रमाता जिजाऊंनी त्यांच्यासमोर कुणीतरी आदर्श ठेवलंच असेल ना. मग मला सांगा की जसं आपल्याला शिकवलं जातं त्यांचे आदर्श हे कृष्ण होते, राम होते असं जर आपण मांडलं तर ठीक आहे बुवा, राम आणि कृष्ण जर त्यांचे आदर्श होते तर छत्रपती शिवरायांनी रामाचे पुतळे उभा केले असते, छत्रपती शिवरायांनी रामाचे, कृष्णाचे मंदिरं बांधले असते, छत्रपती शिवरायांनी त्यांच्या नावाने उत्सव साजरे केले असते. परंतु त्यांच्या चरित्रातून असं काही आपल्याला केल्याचं मिळत नाही. म्हणजेच छत्रपती शिवराय हे उत्सवप्रिय नव्हते. छत्रपती शिवराय हे कर्म आणि कृतिशील होते की त्यांनी कृतीला जास्त महत्त्व दिलेले. म्हणजे सध्याचं वर्तमान समजून घेत असताना वादचा वर्तमान घडला तरच भविष्य घडणार आहे ही शिकवण जिजाऊन त्यांना दिलेली होती. म्हणून आज काय करायचं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून ते असल्या नादामध्ये पडले नाहीत. त्यांच्या कुठल्याही किल्ल्यावरती जर बघितलं ना तर त्यांनी एकमेव महादेव जर सोडला तर त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलं मंदिर बांधल्याचे उल्लेख नाहीत, कुठलं स्मारक त्यांनी उभा केल्याचे उल्लेख नाहीत, फार मोठे उत्सव केल्याचे ते उल्लेख नाहीत. म्हणजे आपलं चरित्र घडत असताना ते सदसत विवेक बुद्धीनं आणि संस्कारक्षम कृतीनं पुढे कसं न्यावं आणि त्यातून आपला उद्धार आणि इतर लोकांचा, समाजाचा उद्धार कसा करावा याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय आहेत. आणि मग आपण त्यांचं नाव घेऊन त्यांचे पुतळे बसून आपण आपल्या आयुष्यामध्ये काय करतोय याचा विचार केला पाहिजे. ज्यांनी छत्रपती शिवरायासारखं काहीतरी मॉडेल निर्माण केलेलं असेल, काहीतरी समाजाला दिलं असेल आणि त्यातून समाज घडत असेल आणि त्यातून नवीन येणारी पिढी त्यांच्या पोटापाण्याला लागत असेल, त्या व्यापाराला, रोजगाराला लागत असेल तर अशा माणसानं
जर म्हटलं की नाही आता मी माझे 100 पोरं मी आता पोटापाण्याला लावलेली आहेत, तर मग मी आता एक छत्रपती शिवरायांचा पुतळा माझ्या या अनुयायासाठी माझ्या सहकाऱ्यांसाठी मला उभा करायचा आहे, तर अशा माणसाचं आपण स्वागत करू. परंतु ज्यांचं कर्तृत्वच नाही, काहीच नाही, असे माणसं उठतात, कुठलं तरी छत्रपती शिवरायांच्या नावानं संघटना स्थापन करतात, छत्रपती शिवरायांच्या नावानं राजकारण करतात आणि ह्या आयतं खोलीत राजकारण्यासाठी देतात. म्हणजे छत्रपती शिवरायांचा वापर आज जर आपण राजकारणासाठी आणि जातीय तेढ निर्माण करण्यासाठी जर करत असू, तर आपल्यासारखे कलंकित आपणच आहे. त्याच्यापेक्षा आपण कदाचित पूर्वजन्मी असेच कृत्य करणारी माणसं मोगलांचे चाकर असण्याची शक्यता आहे. कारण मोगलच असे वाईट विचार छत्रपती शिवरायांच्या चरित्राविषयी करू शकतात, किंवा जे छत्रपती शिवरायांचे शिवद्रोही लोक आहेत, तिरस्कार करणारे लोक आहेत, तेच छत्रपती शिवरायांचा अशा प्रकारे अनादर करू शकतात. म्हणून आज जरी आपण किती जरी म्हटलो की छत्रपती शिवरायांचे गावोगाव पुतळे आपण उभारले पाहिजेत, परंतु ते पुतळे उभारून आजच्या तरुणांना रोजगार आपण देऊ शकू का? आजच्या तरुणांच्या शिक्षणाचे प्रश्न आपण मार्गी लावू शकतो का? याच्यासाठी संघर्ष करायला शिकवा. छत्रपती शिवरायांनी चालू परिस्थितीत आज संकट काय आहे आणि त्यातून मार्ग काय काढायचा याचा संघर्ष शिकवला. त्यांनी असा पळपुटेपणा केला नाही. म्हणजे आज जर तुम्ही समाजाला वेगळी दिशा देऊन त्या समाजाचं नुकसान जर करीत असलात, तर हा शिवद्रोह आहे. कारण छत्रपती शिवरायांनी आपल्या प्रजेला, आपल्या रयतेला आणि रयतेमधील 9 तरुणांना त्यांनी काय दिलं? रोजगार आधी दिला, व्यापार आधी करण्यासाठी चालना दिली. ज्याच्याकडं काहीच साधनं नाही त्याला शेती करण्यासाठी सरकारातून, तिजोरीतून सहकार्य मोबदला दिला. आणि दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे ताकद आहे, ज्याच्याकडे धैर्य आहे, त्या माणसाला 6 महिने स्वराज्यासाठी सैन्यामध्ये काम करण्याची संधी दिली. म्हणजे 6 महिने शेती करायची, 6 महिने स्वराज्यामध्ये सैनिक म्हणून लढायचं, आणि ते फुकट लढून घेत नव्हते, तर त्यासाठी त्याला वेतन दिलं जात होतं. आज छत्रपती शिवरायांच्या नावाने संघटना काढू, आपण त्यांच्या नावाने जय जयकार करून घेऊन तरुण पिढीला काय देतो? ठीक आहे, छत्रपती शिवरायांच्या नावाने तुम्ही संघटना काढली, त्या संघटनेमध्ये 100, 200 तरुण तुम्ही सहभागी करून घेतले, द्या त्यांना रोजगार. ते तुमच्या समाजसेवेसाठी सहभागी आहेत ना, तर त्यांना फुकट वापरू नका, तरुणांचा वेळ वाया घालू नका, त्यांना रोजगार द्या, त्यांना महिना द्या, आणि मग जय करायला रस्त्यावरती उतरा. फुकट वापरून घेणारे छत्रपती शिवराय नव्हते, मग तुम्ही आम्ही कोण? छत्रपती शिवरायांच्या नावाने फुकट वापरून तरुणांची ऊर्जा का घेता? त्या तरुणांना दिशा द्या, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला स्मारकच करायचे असतील तर जसं स्वर्गीय विनायकराव मेटे यांनी अरबी समुद्रामध्ये मोठं स्मारक उभा करण्याची मागणी केली होती, आणि त्या स्मारकासाठी प्रयत्न सुरू झाले, ते महागा पडलेला विषय घ्या, आणि 1000 पुतळे बसविण्यापेक्षा जगत वंद्य असं, जगाला दिसल असं सगळ्यात मोठं स्मारक अरबी समुद्रामध्ये करा, किंवा अरबी समुद्रात होत नसेल तर जमिनीवरती करा, जे स्मारक लोकांना आणि जगाला प्रेरणा देईल. गावामधली स्मारकं गावाला प्रेरणा देणार नाहीत, कारण गावाची रोजगाराचे प्रश्न सुटले नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. आज शेतकरी आत्महत्या करतोय, आज तो शेतकरी त्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही म्हणून आकांत करतोय. त्याचा प्रश्न आधी सोडवा, आणि मग त्याला दाखवा की हे शिवकार्य आम्ही केलेलं आहे आणि तुमचे प्रश्न सोडलेले आहेत. हे छत्रपती शिवरायांचे त्यांनी दाखवून दिलेले मार्ग, आणि त्या मार्गामधली अडथळे आधी दूर करा. आपला शेतकरी जगला पाहिजे, आपली रयत जगली पाहिजे, यासाठी छत्रपती शिवरायांनी पुरंदरचा तह केला आणि तिथं 23 किल्ले दिले. तुम्ही काय द्यायला लागले आज? म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त असताना तुम्ही काढून काय द्यायला लागले? काहीच नाही ना. म्हणजे तुम्ही फक्त छत्रपती शिवरायांची प्रतिमा दाखवायला लागले त्यांना, त्यांचे प्रश्न सोडवायला पुढे या. छत्रपती शिवरायांनी स्वराज्यासाठी त्या एका शेतकऱ्याच्या जीवासाठी फार मोठा त्याग केला, फार मोठी किंमत मोजली. इथं शेतकऱ्यांचे जीव जात आहेत, त्याच्यावरती तुम्ही सरकारकडे मागणी करण्याऐवजी हे उत्सव आणि उत्सवी जनता निर्माण करून हे ढोंगी आणि लबाड लोकांना सहकार्य या माध्यमातून करतायत, आणि या माध्यमातून जातीय तेढ, या माध्यमातून धार्मिक द्वेष निर्माण होतोय असं मला वाटतं. ज्यांना कुणाला छत्रपती शिवराय अतिप्रिय वाटत असतील तर त्यांनी छत्रपती शिवरायांचे गावागावात, घराघरात
कमीत कमी 10 पुस्तकं मोफत आधी नेऊन द्यावीत. 10 वर्षे हे काम केल्यानंतर मग त्या लोकांची भूमिका समजून घ्यावी की त्यांना काय पाहिजे. छत्रपती शिवरायांचा पुतळा पाहिजे की छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालण्यासारखी जमात पाहिजे, हे त्यातून समोर आलं पाहिजे. एवढंच मला या ठिकाणी वाटतं. सरकारला जरी वाटत असेल छत्रपती शिवराय हे आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजले पाहिजेत, मनामध्ये रुजले पाहिजेत, तर छत्रपती शिवरायांच्या नावाने या सरकारनं या तरुणांना शिवरायांसारखं त्यांनी व्हावं, शिवरायांसारखं त्यांनी लढावं, सर्व शिवरायांसारखं त्यांनी जगावरती राज्य करावं, अशी जर पिढी निर्माण करायची असेल तर या शेतकऱ्यांच्या पोरांचं सर्व शिक्षण माफ करावं. त्या शेतकऱ्यांच्या पोरांना पहिलीपासून ते PhD-पर्यंत, नेट सेटपर्यंत त्याला जिथपर्यंत शिक्षण घ्यायचे तिथपर्यंत एकही शुल्क त्याच्याकडून घेऊ नये. त्या छत्रपती शिवरायांच्या नावानं आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती देतो आहे. तुम्ही घडा, पुढं जा, तुम्ही जा, देश जाऊ द्या, राज्य जाऊ द्या, हे प्रोत्साहन द्या ना. परंतु तसं काही दिसत नाही आपल्याला. छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी जसं आंबेडकरांना प्रोत्साहन दिलं, महाराजा सयाजीराव गायकवाडांनी जसं त्यांना विदेशात जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली, एक सरकार म्हणून, राज्याचा प्रमुख म्हणून आजचा कुठलाही नेता हे करताना आपल्याला दिसत नाही. एवढंच या ठिकाणी मला म्हणायचं आहे. धन्यवाद.